स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झालाय। निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले। तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांची रचना करण्याचे आदेशही दिले। त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे। सुरुवातीला कोरोनाचं संकट, रखडलेली प्रभाग रचना आणि नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबलेल्या आहेत। 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांच्या गाडा प्रशासकच हाकत आहे। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत पुढील 4 आठवड्यात निवडणुका घोषित करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच पूर्ण प्रक्रिया 4 महिन्यात संपवावी असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। त्यावर राज्य निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे। आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची प्रभाग रचना करण्याचे आदेश बुधवारी जारी केले। तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचीही गट आणि गण यांची रचना करण्यास सांगितले आहे।